आवाज तुम्ही किती दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्ही भूमिपुत्रच नाव देणार, लोकनेते दिवा. बोलूया सामन्याकडे आमचे मित्र मंगेश. यापूर्वी आपण आवाज ऐकला रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांचा. आता बोलणार आहोत मंगेश पाटील शिरवली यांच्याकडे आपण बोलूया. तर थँक्यू सो मच महागुरु. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. आता विनिंग टू विनिंग असा सामना पाहायला मिळेल. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 12 साठी नक्की दाखल होईल. मात्र कोणता संघ इथे सुपर 12 साठी दाखल होईल पाहणं देखील गरजेचं. एका साईडला गावदेवी जुई आणि त्या संघासमोर फाईट करत असताना शिवण्य 11 शिवशंभो गावदेवी आधी अशी लढत पाहतोय. तिथे टॉस जिंकलाय. खरं तर आधी टीमनं सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानं बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. तो मात्र जुई टीमला यस पंचांचा ग्रीन सिग्नल सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळालं. अतुल मात्रेंना मकरंद भगत केवान पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहिला आणि शरीरापासून थोडीशी दूर बॉल डिलिव्हर केला गोलंदाज सुशांत शेळकेनं. पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळता. शुभम शेळके हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती आणि मागील मॅच मध्ये अगदी चांगला खेळ नक्की शुभम शेळकेने साकारला. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो आणि या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पहिला बॉल निर्धाव. सेकंड बॉल सेकंड बॉल देखील भरपूर चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि अगदी नियंत्रित अशी गोलंदाजी पाहायला मिळता. पहिला सलग 2 बॉल निर्धाव फेकला जिथे शांत डोला फलंदाज मकरंद भगत या फलंदाजाला 4 षटकांची मॅच. पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतोय सध्या जुई संघ आणि त्याच्यामुळे 4 षटकामध्ये तुम्हाला चांगलं टार्गेट जर सेट करायचं ना तर तुम्हाला मॅच मध्ये चांगलं स्टार्ट हवं आणि तो स्टार्ट मिळत नाही. सलग 2 बॉल निर्धाव केले आणि त्याच्यावर 2 फलंदाज एकत्र आले. त्याच्यानंतर सल्ला झाला आणि पुन्हा एकदा आता तिसरा बॉल साठी गोलंदाज तयार होतोय. तो मात्र शुभम शेळके मुख्य ट्रम्प कार्ड आणि तेवढीच चांगली गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतो. फिल्डिंगची रचना अगदी चांगल्या रीतीने सजवल्या. सध्या गोलंदाजी करत असताना टीम अदईना. तिसरा बॉल गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न, पटका चांगला इनटू द स्लॉट फेकून दिला आउट ऑफ द प्लॉट. हा ठोकलाय षटकार. सलग 2 बॉल निर्धाव आणि त्याच्यानंतर अगदी चेंडूची लेंथ लाईन मेरिट पाहून खेळ केला फलंदाज मकरंद भगतनं. जिथे पहिला षटकार आपण मकरंदच्या बॅट मधून पाहिला. वैयक्तिक संघाचं अकाउंट हे 6 धाब्यानं ओपन केला. पुढचा बॉल गोलंदाज तयार शुभम शेळके. थोडासा जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न. उर्फीचा बॉल क्षेत्ररक्षक आहेत शॉट मिड ऑन मध्ये उत्साही फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. षटकानंतर थोडंसं संयम बाळगला जिथे सिंगल आले. एका धावेला प्राधान्य देत असताना स्ट्राईक रोटेट केली फलंदाज मकरंद भगतनं आणि आता फलंदाज स्ट्राईक वरती आलाय तो मात्र अतुल मात्रेंना मकरंद भगत ही सलामीची जोडी गावदेवी जुई टीमची पाहतोय. तेवढीच चांगली गोलंदाजी साकत असताना शुभम हा गोलंदाज. टॅपिंग क्रिकेट झालं. क्षेत्ररक्षक आहे डायरेक्टचा प्रयत्न केला आणि इथे मात्र तोपर्यंत संधी निर्माण झाली नाही. ते एक धाव कंप्लीट. एका धावेला प्राधान्य दिलं. एका धावेनं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 8 या खेळावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मॅच मध्ये शुभम शेळके हा गोलंदाज मुख्य ट्रम्प कार्ड आणि तेवढीच चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अचूक टप्पा आणि अगदी नियंत्रित अशी गोलंदाजी समोर मकरंदा. प्रहार केलाय. पटका चांगला पाठच्या प्रॉपर रडार मध्ये ऑन साइडला तडाखा दिला. मिडॉनच्या टोक्यावरनं हा बॉल लॉक केले. 6 धाब्यांसाठी टोकलाय षटकार. टू व्हीलर्स बाईक असणार आणि त्यानंतर डी ई आणि एफ या 3 गटासाठी खऱ्या अर्थाने या गटासाठी सुद्धा या ग्रुपसाठी एक बाईक असणार आहे. एका बायकरचे खऱ्या अर्थाने पुरस्कर्ते आहेत. एकच वादा आमचा धनंजय दादा
बाबा ब्रँड म्हणून परिचित असणारे कोपरोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धनंजय शेठ पाटील साहेब कोपरोली यांनी टू व्हीलर्स बाईक पुरस्कृत केलेली आहे. तरी एका बाईकचे आमचे पुरस्कर्ते आहेत स्पर्धेचे आमचे शिल्पकार रमेश शेठ पाटील माजी सरपंच कोपरोली यांच्या माध्यमातून सुद्धा इथे टू व्हीलर्स बाईक पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचं मी पुन्हा एकदा गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने आभार व्यक्त करू. सर्वच्या सर्व ट्रॉफ्या आम्हाला आनंदी बिल्डरचे सर्वेसर्वा नरेश शेठ पाटील माजी सरपंच वाकडी आपण पुरस्कृत केल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू महागुरु. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. सेकंड और पहिलाच बॉल इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहेत पकडलायचे संपलाय फलंदाज अतुल मात्रेचा केला पहिला धक्का टीम गावदेवी जुई या संघाला. स्पोर्ट्स सायकल ज्यांच्या वतीने ते पुरस्कृत करण्यात आलेले आहेत पनवेल नगरीच्या माजी सभापती माजी नगरसेविका सौभाग्यवती वर्षाताई रवींद्र नाईक नवीन पनवेल यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलं. एक सायकल आम्हाला तिचे पुरस्कर्ते आहेत जय संतोषी माता एंटरप्राइजेस आदरणीय श्री सुरेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत करण्यात आलेले आणि सर्वचे सर्व बघा जे सन्मान चिन्ह आहेत प्रत्येक मॅन ऑफ द मॅच त्याचे पुरस्कर्ते आहेत. याच विभागातून पनवेल पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारे सन्मान्य भूपेंद्र दादा पाटील आणि एनर्जी ड्रिंकचं खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून खेळाडूला प्रतिकार शक्ती सक्षमरित्या वाढवता यावी यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी आम्हाला एनर्जी ड्रिंक्स इथे पुरस्कृत केलेले आहे हरेश दादा पाटील तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर पहिला धक्का फलंदाज बाद झाला तो मात्र अतुल मात्रे हा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. सेकंड बॉल सेकंड षटक फेकत असताना मानव शेलके हा दुसरा गोलंदाज पुन्हा प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक होते ओहो इथे केली चुकी जीवनदान दिला फलंदाज मयूर चिमणेला आणि इथे आल्या दोन धाबा बॅटिंग करत असताना टीम जुईला 2 धाब्यांना संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या गावदेवी जुई 16 धाबा धाव पुस्तकावरती थोडस क्षेत्ररक्षण चुकी केली कॅच ड्रॉप तिथे जीवनदान दिला फलंदाज मयूर चिमणेला. तुम्ही जेव्हा जीवनदान देताना तेव्हा पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला इन्व्हिटेशन देणं आणि तेच केलं सध्या आदई टीमनं. हा ट्रॅकर लेंथ लाईन चांगली परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी शरीराला अगदी सुगंधित करणारा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज मानव शेलकेनं आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळता. पहिला ओव्हर मध्ये विचार केला महागुरु तर तब्बल 14 धाबा आल्या एक चांगली सुरुवात मिळाली मात्र सेकंड षटकामध्ये मानव शेलकेनं भरपूर चांगली गोलंदाजी केली जिथे कमबॅक करून दिला आदईला. प्रहार करण्याचा प्रयत्न अनसाइडला केला टिपडाऊन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत थोडंसं फमलिंग थोडं लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा मिळाला. सध्या बॅटिंग करत असताना टीम गावदेवी जुई टीमला आल्या 4 धाबा टोकल्या चौकार. आमचे 12-12 किंग या स्पर्धेचे मुख्य प्राणेते अर्थात रोशन शेठ पाटील ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेले क्रीडांगण आणि आज डे नाईटचा पहिला आपण दिवस रात्र पाहतोय आणि अगदी या स्पर्धेला अनेक सारे प्रेक्षक एन्जॉय करतात. एक जल्लोषमय वातावरण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. चौकाला 4च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली 20 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी जुई मयूर चिमणेला जीवनदान दिला आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना सेकंड बॉल वरती लगेच चौकारला आलं. त्याच्यानंतर हा बॉल तुम्हाला थोडासा वाईट ऑप्शनच्या बाहेर बॉल होता पंचाने लगेच दंडित घोषित केला आणि या पंचाचा इशारा की वाईट बॉल अतिरिक्त धाव जोडली जाईल. 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना सध्या गावदेवी जुई संघ अतुल मात्रेची विकेट गेल्यानंतर टीमची जबाबदारी सध्या स्वीकारतोय फलंदाज मकरंद भगत यांना मयूर चिमणे.
ऑन साइडला केलेला आहे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये उचलती फेकते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य पण दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली मानव शेळकेनं एक चौका जरूर आला आणि त्याच्यानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न सातत्यानं ओव्हर मध्ये केला मानव शेळकेनं 5 बॉल मध्ये 8 धाबा आणि एक धक्का दिला बॅटिंग करत असताना गावदेवी जुई टीमला संघाची धाबा संख्या पहिली तब्बल दुरी 22 आकड्यावरती सध्या जुई संख्या स्ट्राइक रोटेट झाली स्ट्राइक वरती फलंदाज मकरंद भगत वैयक्तिक 5 बॉल आणि 13 धाब्यांची उपयुक्त इनिंग साकत असताना सध्या इन ऍक्शन मध्ये फलंदाज मकरंद भगत आता तुम्ही पाहता पहिला ओव्हर मध्ये 14 त्याच्यानंतर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारली शेवटचा अंतिम बॉल लाईन पाहावे लागेल ऑप्शनच्या बाहेर बॉल होता यस सुनील तांडे सरांचा इशारा आला की इट इज वाईट अवंतर धाबा जास्त धाबा खर्च करते सध्या मानव शेळके या ओव्हर मध्ये तब्बल आपण विचार केला तर 2 एक्स्ट्रा धाबा खर्च केला आणि संघ जाऊन पोहोचला 23-23 या आकड्यावरती प्रार केला पटका चांगला पाठच्या रडार मध्ये ताकद इल्लेमेशन पाहावं लागेल क्षेत्ररक्षक आहे चिते फलंदाज पात पकडलाय झेल फलंदाज मयूर मकरंद मैदानातून बाहेर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने 2 स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेले आहेत पनवेल नगरीच्या माजी नगरसेविका वर्षाताई नाईक आणि रवींद्रदादा नाईक हे आमचे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर कप्तान रोहित पाटील यांचे सासू सासरे आहेत खऱ्या अर्थाने चांगलं योगदान दिल्याबद्दल त्यांचा आम्ही ते आभार व्यक्त करू सरप्राईज गिफ्ट इथे पाहतो खऱ्या अर्थाने आमच्या अंकुशदादा पाटील त्यांचा आभार इथे व्यक्त करू तर बघा पाण्याची खेळ स्टार्ट असेल यानंतरची लढत असेल गौरी स्पोर्ट भलभली विपक्ष कर्तेश्वर भिंगार संगनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला 23 आकड्यावरती पहिला ओव्हर मध्ये 14 सेकंद षटकामध्ये मानव शेळकेने खर्च केला 9 आणि 2 धक्के बॅटिंग करत असताना गावदेवी जुई टीमला सलामीचे 2 फलंदाज सध्या खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतील 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मयूर चिमणे आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज किरण चिमणे ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये 3रा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती 3रा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला सध्या अदय टीमला गोलंदाज तुम्ही पाहता आदिनाथ पाटील हा गोलंदाज 4 षटकांची मॅच 12 बॉल मध्ये तब्बल 23 धाबा जमा केल्या आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती धाबा जमा करेल हा मोठा प्रश्न पहिला पूर्वार्ध टार्गेट व्यवस्थित सेट करावा लागेल कारण की इथून जर सामना जिंकला तर सुपर 12 साठी तो संघ दाखल होईल 3रा षटक गोलंदाज आदिनाथ पाटील समोर मयूर चिमणे थोडासा टॅपिंग क्रिकेट ऑफ साइडला खेळला टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये उचलती फेकती सिंगलला प्राधान्य पण थोडासा संयम बाळगला मॅच मध्ये कारण की सलामीची जोडी मैदानातून बाहेर जाण्याचा थोडासा प्रेशर आला पहिला ओव्हर मध्ये 14 आला आता त्याच्यानंतर मागील षटक विचार केला तर मानव शेळकेनं भरपूर चांगली गोलंदाजी केली त्या षटकामध्ये 2 सलामीर मैदानातून बाहेर काढल्या आणि थोडासा धावगतीला ब्रेक दिला आणि तिथूनच थोडासा बॅकफुट वरती ढकलण्याचा प्रयत्न सध्या करत असताना गावदेवी अदई संघ गावदेवी जुई टीमला स्ट्राइक रोटेट झाली स्ट्राइक मध्ये फलंदाज किरण चिमणे हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये इथे लाईन पाहावी लागेल या ऑप्शनच्या बाहेर संडे पारकर सरांचा इशारा आला की बॉल वाईट अतिरिक्त धाबा भरपूर खर्च करतोय सध्या गोलंदाजी करत असताना अतिरिक्त संघ या अतिरिक्त धाबा तुम्हाला वाचवणं मॅच मध्ये इम्पॉर्टंट असतात मात्र ते करत नाही अतिरिक्त धाबांचा विचार केला तर तब्बल एक्स्ट्रा आपण पाहिलं तर 3 धाबा खर्च केल्या प्रार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑफ मध्ये पकडलाय झेल संपला फलंदाज किरण चिमणेचा केला 3रा धक्का टीम गावदेवी जुईला
तिसरा धक्का फलंदाज किरण मैदानातून बाहेर झाला, थोडासा प्रेशर आलाय, धाब्यासाठी संघर्ष करता मॅच मध्ये नक्कीच बॅटिंग करत असताना जुई संघ 3 विकेट आउट झाल्यानंतर पूर्णपणे दबाव आलाय आणि दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये एक फायटिंग टोटल उभारचा आणि त्याच्यासाठी तुम्हाला चांगला खेळ एखाद्या फलंदाजाला टीमची जबाबदारी स्वीकारावी लागेल. 3 फलंदाज बाद झाल्या, फलकावरती धावा पहिल्या संघ 25-25 या आकड्यावरती. तिसरा षटक मार्गाचा प्रहार मॅच मध्ये करावा लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं ना तर तुम्हाला इथून थोडंसं अटॅकिंग क्रिकेट हे खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा आदिनाथ पाटील 2 बॉल मध्ये अवघ्या 2 धाबांना 1 धक्का बॅटिंग करत असताना गावातील जुई टीमला. हा ट्रॅकर होता अनसाइडला केला पटका, चांगला क्षेत्ररक्षक आहेत, मस्तक पे तस्तक, एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. ते दोन्ही फलंदाज अगदी नाराज केला, जास्त योगदान देता आलं नाही, त्याच्या कारणास्तव थोडासा ताब्यासाठी मॅच मध्ये संघर्ष करतोय गावदेवी जुई. 4थ्या क्रमांक 3ऱ्या क्रमांकाचा आणि 5व्या क्रमांकाची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आदिनाथ पाटील 3रा ट्रम्प कार्ड आदय टीमचा. समोर पुन्हा एकदा रोहित इन ऍक्शन मध्ये. वेगवान बॉल होता, 50 वेग पाहायला मिळाला. ऑर्फिसचा बॉल चढ मध्ये फेकण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली होती आणि इथे हा डॉट चेंडू. चौकानंतर थोडासा पॅकअप हा ओव्हर मध्ये देत असताना आदिनाथ पाटील 4 बॉल 6 धाबा या खर्च केला आणि त्याच्यानंतर 1 विकेट देखील आदिनाथ पाटीलच्या अकाउंट मध्ये. पुढचा बॉल समोर रोहित प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, पाक टू द बॉलर, आपला फॉलो थ्रू मध्ये पकडले, चेस संपलाय. रोहितचा खेळ धक्का क्रमांक 4, 4था धक्का गावदेवी जुई टीमला. एकोणतीस धावा पलकावरती. 3रा षटक बारगास्या मागे दोन्ही षटक आपण विचार केला तिथे थोडासा प्रेशर टाकला बॅटिंग करत असताना जुई टीम वरती, त्याच्यामुळे धाबेसाठी संघर्ष. विकेट गमवले 4, त्याच्या कारणास्तव धाबा येत नाही आणि अखिल डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाते जुई टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत चिमणे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. शेवटचा अंतिम बॉल आहे. 3रं षटक गोलंदाज आदिनाथ पाटील समोर इन ऍक्शन मध्ये श्रीकांत चिमणे हा फलंदाज. प्रहार करावा लागेल, अभिनय तो कभी नाही. तुम्हाला मॅच मध्ये एक चांगला टार्गेट सेट करायचं आहे तर तुम्हाला इथे प्रहार करावा लागेल. अंतिम बॉल देखील फेकला, डॉट हा देखील षटक कमालीचा राहिलं. आदय टीम साठी 3 षटकांचं केस समाप्त झालं आणि 18 चेंडूच्या अखेरीत 4-5 29-29 आकड्यावरती गावदेवी जुई. नाणेफेक केली जाणार आहे. गौरी स्पोर्ट वलवली, कर्तेश्वर भिंगार. गौरी स्पोर्ट म्हटलं तर राजेश शेठ काधारा, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली यांनी पुरस्कृत केलेला संघ. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण जर्सी सुद्धा त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. वलवली क्रिकेट संघाला तेजेश मात्रे आदई डे स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर तेजेश मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. कर्तेश्वर भिंगार धर्मेंद्र, आपल्या संघनायकांनी लगेचच टेस्टशी संपर्क साधायचे आहे. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. चला आता आपण लगेच क्षेत्रशी सजून घ्या. विनंती असेल आदय टीमला, आपण जास्त वेळ खर्च करू नका, टाइम देखील अलर्ट. बघा, वेळेची पाबंदी प्रत्येक संघाला इथे लादण्यात आलेली आहे. जास्त वेळ आपण दडवू नका. खऱ्या अर्थाने प्रत्येक वेळेस तुम्हाला मात्र टीम मीटिंग घेता येणार नाहीये. तर 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 29-29 धावा फलकावरती. मागुरू विचार केला, पहिला ओव्हर मध्ये 14 आला,
दुसऱ्या षटकामध्ये मानव शेळकेंना जिथे भरपूर चांगला कमबॅक करून दिला नक्कीच आदई टीमला अवघ्या 9 धाबांना 2 धक्के आणि त्याच्यानंतर आदिनाथ पाटीलचा देखील हा षटक कमालीचा राहिला अवघ्या 6 धाबा 2 धक्के 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारली आणि सध्या मजबूत स्थितीमध्ये गोलंदाजी करत असताना गावदेवी आदई शेवटचं षटक या स्लागोच्या षटकामध्ये प्रहार करावा लागेल एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर किमान तुम्हाला 15+ तरी धाबा या ओव्हरमध्ये बनवावे लागतील बॅटिंग करत असताना गावदेवी जुई टीमला मात्र तो खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जाईल का 2 तरी मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा धरून बसलाय गावदेवी जुई संघ स्पीडअप हवाय मॅच मध्ये लक्ष असून द्या चौथं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विशाल पाटील मेंडिस पहिलाच बॉल इथे त्रिफला चितपर्णीचे डिस्ट्रॉय हा 5वा धक्का टीम गावदेवी जुईला विकेट संपादन केलं विशाल पाटीलला मयूर चिमण्या मैदानातून बाहेर झाला 5वा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी जुई टीमला 5 धाब्यांसाठी संघर्ष होतोय धाब्यांसाठी घाम घालतोय सध्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी जुई संघ अतुल मात्रेनं 1 धाब्याचं योगदान दिलं त्याच्यानंतर मकरंद भगतनं 6 बॉलमध्ये 13 धाब्यांचं योगदान दिलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मयूर चिमण्यानं 8 धाब्यांचं योगदान दिलं किरण शून्यावरती बाद झाला रोहितनं 4 धाब्यांचं योगदान दिलं आणि संघ 29 या आकड्यावरती शेवटचा स्लागाचा षटक पुढचा बॉल झड मध्ये फेकण्याचा प्रयत्न जरूर होता धाव घेण्यासाठी संधी निर्माण झाली नाही या पंचांचा इशारा आला की बॉल वाईट आहे अतिरिक्त धाव जोडली जाईल आणि अतिरिक्त धावेनं संघ देखील पुढे सरसावला हलवारपणे प्रवास करत असताना गावदेवी जुई संघ 30 या आकड्यावरती पण धावा अतिरिक्त किंवा बॅटने धावा येणं हे गरजेचं पद्धतालिकेचा वापर जरूर झाला अलार्म द कार्पेट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाब्यासाठी क्षेत्ररक्षक थोडेसे चाचपावले होते मात्र तेवढीच चांगली रनअप आपण पाहिला यस थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतला आणि थर्ड अंपायर घेतला आणि पाहिला जाईल ऑन स्क्रीन वरती ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स सत्यवान काकडे सर या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते रोहित शेठ पाटील यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणी केले जाणार योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल मॅच मध्ये संघर्ष करतोय सध्या जुई संघ एक चांगला टार्गेट सेट करायचा त्याच्यामुळे प्रत्येक धाव महत्वाचे हे जाणून सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय यस फलंदाज बाद हा 6वा धक्का गावदेवी जुई टीमला रनआउटचा शिकार झाला फलंदाज सुजित भोईर आणि 6वा धक्का संघाची धाव संख्या मंगेश खऱ्या अर्थाने आपण इथे पाहतो आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सच्या दृष्टिकोनातून माध्यमातून आपण पाहतो आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा जवळजवळ 1300हून अधिक प्रेक्षक घर बसल्या निश्चित स्वरूपात क्रिकेटचा लुप्त लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आनंद घेतात त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत तर 31वा धाव पुस्तकावरती विकेट गमवत 6 बॅटिंग करत असताना गावदेवी जुई टीमला चांगली गोलंदाजी केली प्रत्येक गोलंदाजानं अगदी 100% योगदान दिला थोडासा ऑफसाइडला केलेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये औषधी फेकती सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कॉसही होत नाही आणि त्याच्या कारणास्तव वारंवार विकेट गमावले जातात हा सलग बॅक टू बॅक दुसरा रनआउटचा शिकार झाला फलंदाज श्रीकांत मैदानातून बाहेर
गावदेवी जुई पुढचा बॉल पुन्हा एकदा लांब कार्पेट कव्हर मध्ये शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाबेसाठी पलटवार केला आणि इथे बघता बघता 2 धावा कंप्लीट तिसऱ्या धाबेसाठी धाडस माणस नाही या दोनच धाब्यानं समाधान संघ 2 ने पुढे सरसावलाय संघाची धाबा संख्या पहिली संघ 34 या आकड्यावरती धाबा धाव पुस्तकावरती विशाल पाटील चांगली गोलंदाजी साकारते समोर फलंदाज पाहिलं तर यश हा फलंदाजा प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं ऑफसाईडला केला क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळता 5 लावगाच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी ना याचं ज्वलंत उदाहरण दिलंय विशाल पाटीलला पूर्णपणे मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवला वारंवार विकेट गमावला आणि त्याच्या कारणासह लो स्कोर सध्या फलकावरती पाहायला मिळतं गावदेवी जुई टीमचा संघ 35 या आकड्यावरती अंतिम बॉल आहे आणि अंतिम बॉल वरती अपेक्षा धरून बसला की एखादा मोठा फटका जो सेकंड 17 साठी फायटिंग टोटल उभारू शकता तो मात्र जुई टीम साठी अंतिम बॉल गोलंदाज तयार अंतिम बॉल लो फुलटा सध्या ऑफसाईडला केलाय क्षेत्ररक्षक आहेत तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तब्बल धाबेचा प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धाबा कंप्लीट अंतिम बॉल वरती दाबाला 2 अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना शिवण्णा 11 शिवशंभू गावदेवी नक्कीच आधी टीमना अवघ्या 24 बॉलच्या अखेरीस 37 धाबेवरती रोखला आणि 38 धाब्यांचा लक्ष आता आधी टीमला पार करायचं सेकंड 17 मध्ये 6व्या सेकंड 17 मध्ये जॉईन होतील पुन्हा एकदा हिंदीचा रॉकस्टारच्या प्रवीण गायकर सर यांच्याकडे आपण जाऊया तोपर्यंत महागुरु थँक्स इथे मंगेश नाणेफेक केली जाणार आहे कर्तेश्वर भिंगार विपक्ष गौरीस्फोट वलवली क्रिकेट संघ मी रुपेश फडके यांना आम्ही ते आमंत्रित करतो या रुपेश यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल गौरीस्फोट वलवली क्रिकेट संघ पाहतो अर्थात गौरीस्फोट जय गावदेवी वलवली क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कर्तेश्वर मोठे भिंगार या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे रुपेश दादांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होत आहे नाण्याची दर्शने बाजू हेड अँड टेल नाणेफेकीचा कौल चला रुपेश दादा इथे कर्तेश्वर भिंगार क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल संगणक नाणेफेक आपण जिंकलेली आहे तर नाणेफेक आपण जिंकलेली आहे प्रथमतः कोणता निर्णय स्वीकारणार आहात क्षेत्ररक्षण नाणेफेक जिंकल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला त्या पाठीमागचं रिझन काय उद्देश काय असणार आहे कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू तर सामना 5 षटकांचा असेल फ्रेश सामना आपण खेळवला जाणार आहे 5 षटकामध्ये तुम्ही सांगितलं कमीत कमी धावांवर रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल परंतु प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गौरीस्फोट वलवली क्रिकेट संघाचा जर विचार केला फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे सामना 5 षटकांचा असणार आहे 5 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल 40 ते 50 धावा रोखण्याचा प्रयत्न करू एकंदरीत स्पर्धा पाहतो गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेत तुम्ही घटक झालेला आहात इथे आल्यानंतर या स्पर्धेबद्दल तुमच्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले खूप सुंदर स्पर्धा आहे ही खेळण्याला मजा येईल थँक्यू सो मच संगनायक वलवली गौरीस्फोट वलवली क्रिकेट संघ नाणेफेक आपण गमावलेली आहे यदा कदाचित नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणत्या निर्णयाला आपण पसंती दिली असती फलंदाजीच कर एकंदरीत नाणेफेक गमावल्यानंतर तुमच्या मनासारखं झालेलं आहे फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झालेली आहे सामना 5 षटकांचा असेल 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल जास्तीत जास्त धावा आज ॲज ए कॅप्टन म्हणून तुमच्या संघातील असे कोणते फलंदाज आहेत की फलंदाजी निश्चित स्वरूपात त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे 11 खेळाडूंकडून तर आयोजनाबद्दल काय सांगाल आमचे 1 to 1 रोशन शेठ पाटील साईरक्षक रक्षणचे ओनर संतोषदादा पाटील धनंजय दादा पाटील यांनी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे 10व पर्व आहे आणि या स्पर्धेचा तुम्ही घटक बनलेला आहात कसं वाटलं आयोजन आपल्याला काय सांगू शकाल आयोजनाबद्दल आयोजन खूप सुंदर थँक्यू सो मच नाणेफेकीचा कौल कर्तेश्वर भिंगार क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करणं इथे पसंत केलेला आहे आणि फलंदाजीसाठी गौरीस्फोट वलवली अर्थात राजेश शेठ काथारा नेवाली विद्यमान सदस्य आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत त्यांनी पुरस्कृत केलं संघ वलवली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे धन्यवाद महागुरु धन्यवाद मंगेश बिल्कुल चलते हैं मैच की तरफ जहां पर आमदार ट्रॉफी का ये शानदार आयोजन आपके सामने नजर आता हुआ
वैकुंठवासी हरिभक्त परायण। और निश्चित तौर पर यह आमदार ट्रॉफी का शानदार है। जिसने भी पिच बनाई है ना वो काफी जबरदस्त पिच बनाई है। क्या खूबसूरत यहाँ पर गेंदबाजी, उतनी शानदार बल्लेबाजी नजर आती हुई। गौरी स्पोर्ट्स अजय गावदेवी वलवली और उनके खिलाफ खेलेगी कर्तेश्वर मोटे भिंगार। पिछले साल दमदार खेल दिखाया था उन्होंने और एक बाइक अपने घर पर लेकर गई थी। ये देखिए ड्रोन कैमरा के सहायता से या आप ग्राउंड का ये लेखा जोखा देख सकते हैं दोस्तों कि खूबसूरत एकविरा इवेंट के माध्यम से ये टूर्नामेंट ये कवर की जा रही है। और ये विकेट देखिए, ये विकेट है पाटा विकेट जिसे कहा जाता है दोस्तों। ये पाटा विकेट आपको बिल्कुल स्क्रीन के ऊपर नजर आती हुई। और जिसने भी विकेट बनाई है ना उसको सैल्यूट करेंगे हम। धीरज यानी कि हमारे रंजनपाड़ा के, जैसे इनके ओर से बिल्कुल ये विकेट बना गई है। क्या खतरनाक विकेट, पाटा विकेट जहां पर बनाई गई है। और जब भी धीरज ने विकेट बनाई है ना तो उसे बारिश के समय भी आप थोड़ा सा कुछ ना कुछ ऊपर डालेंगे तो फिर नए साल में आपको विकेट वैसी की वैसी नजर आएगी। इतनी ताकतवर विकेट, कड़क विकेट इनके ओर से बनाई जाती है। मैदान की तरफ चलते 38 का लक्ष्य। ओ पहली गेंद बिल्कुल आप लेग स्टंप से बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा सैंडी पालकर। यानी कि मैच आप देख सकते हैं शिवन्या 11 आधी विपक्ष गावदेवी 11 जुई के बीच में मैच चलता हुआ। जहां पर बात करेंगे 38 का लक्ष्य और पहली गेंद लेकर आए थे जीवन भेंडे। पैरों का निशाना साधना चाहते थे लेकिन व्हाइट बॉल का इशारा लेग स्टंप छोड़ती हुई। लेफ्ट आर्म राउंड द विकेट से आए थे, इस बार ओवर द विकेट से आगे अगर खेलने का प्रयास छोड़ दिया था इस गेंद को। और पूरी तरीके से ये देखिए ये सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में जाती हुई। बहुत कुछ आगे आए थे, नियंत्रण में नहीं थे और लाइन जबरदस्त ऑफ स्टंप की वो रेखा है वहां से अंदर की तरफ गुजरती हुई गेंद बॉलर जीवन भेंडे की। अच्छा शॉट गैप में खेला है, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद दन दन करती हुई गोली के रफ्तार से सीमा पार 4 रन। ज्यांच्या इस बार भी जड़ में डालने की कोशिश की थी। लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे तब तक एक रन लेने का पर्याप्त समय था। और इसे एक रनों की मदद से, हालांकि शिवन्या 11 आधे टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 6 रन अभी तक। 38 का लक्ष्य 21 गेंदों में जीतने के लिए चाहिए 32 रनों की जरूरत। ये लीजिए ड्रोन आप पूरी तरीके से देखते हैं, पूरा मैदान का लेखा जोखा है जो इस ड्रोन के साथ इसे आई बर्ड व्यू कहा जाता है, जो अपने आंखों से इस मैदान का पूरा वीडियोस आपने तरफ कैच करेगा और ये यूट्यूब के जरिए आपको दिखाया जाएगा। एक फिर इवेंट लाइव उनका स्वागत। लेफ्टी वर्सेस लेफ्टी, जोरदार गेंद डाली थी, अपील की गई थी, डायरेक्ट हिट होता हुआ है लेकिन चलिए सुरक्षित पहुंचे शायद क्रीज के अंदर खिलाड़ी। तब तक वहां पर तीसरे अंपायर की मदद ली जा रही है। देखेंगे तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है। डायरेक्ट हिट करने की कोशिश वहां पर की थी, सत्यवान मौजूद है तीसरे अंपायर। महागुरु चमचमाती हुई 2 बाइक आप देख सकते हैं, हर साल 2 बाइक रहती है और एक बाइक बाबा बिल्डर्स एंड डेवलपर्स 6699 धनंजय शेठ पाटिल इनके ओर से दी गई है। उसके साथ साथ आप देख सकते हैं रमेश शेठ पाटिल माजी सरपंच, इनके ओर से एक बाइक इस टूर्नामेंट को, ये 10वां साल इस टूर्नामेंट का। और सभी के सभी ट्रॉफीज आनंदीबाई बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर सम्मानीय नरेश शेठ पाटिल माजी सरपंच, धनंजय शेठ पाटिल गावदेवी ट्रांसपोर्ट, एडवोकेट अरुण पाटिल और साथ ही साथ मनीष पाटिल इनके ओर से ये ट्रॉफी। भूपेंद्र शेठ पाटिल पनवेल पंचायत समिति के सदस्य और आमदार प्रशांत ठाकुर इनके अभ्यासु सरदार जिन्हें कहा जाता है, इनके ओर से सभी के सभी मैन ऑफ द मैचेस सम्मान चिन्ह होंगे। और मालिका वीर, बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, ये ट्रॉफीज रवि नाइक साहब जो हमारे रोहित के ससुर जी हैं उनके ओर से बिल्कुल 2 स्पोर्ट्स साइकिल, फिर सुरेश दादा इनके ओर से 1 साइकिल और अंकुश शेठ पाटिल इनके ओर से ये सरप्राइज होगा और हरीश पाटिल इनके ओर से एनर्जी ड्रिंक। डिसीजन पेंडिंग, थोड़ा सा समय लिया जा रहा है क्योंकि क्लोज डिसीजन है। जब कोई खराब डिसीजन आता है तो जिससे चलते यहाँ पर कुछ ना कुछ कभी कभी दिक्कतें होती है। चल निर्णय की प्रतीक्षा करेंगे, वहां पर थर्ड अंपायर मौजूद है, थोड़ा सा समय ले जा रहा है। जब क्लोज डिसीजन होता है फिर ऑन फील्ड की तरफ से कभी कभी निर्णय सौंपा जाता है। और इस बार चलिए तो 3 एंगल से, 4 एंगल से यहां पर चेक किया जाएगा जहां पर लाइव कवरेज किया जा रहा है। तो फिंगर अप गोज बल्लेबाज मेंडिस विशाल, यहां पर बहुत बड़ा झटका, ये पहला विकेट शिवन्या 11 आधी का मैदान से बाहर।
और पानी का पानी, जहां पर तीसरे अंपायर की मदद ली गई थी। पहले तो यहां पर आप देख सकते शफल काफी हुए थे, अपील हुई थी वहां पर लेग बिफोर द विकेट की, लेकिन लाइन जो है वो क्रॉस हुई या नहीं, यही कुछ अंपायर ने वहां पर जताया और वो निर्णय आपकी तरफ पहुंचाया। देखिए आराम के साथ पहुंच सकते थे, बल्ला लेट क्यों यहां पर उन्होंने किया, ये बात में कुछ समझ में नहीं आ रही है। देखेंगे यहां पर स्क्रीन के ऊपर आपको दिखाया जा रहा है, ये देखिए पूरी तरीके से लाइन पर उनकी ये बैट थी, जिसके चलते वो डायरेक्ट हिट हुआ और बल्लेबाज को मात्र थर्ड अंपायर ने वहां पर आउट घोषित करार दिया। विकेट पहला मैदान से बाहर लौटता हुआ, 6 रन बने स्कोर कार्ड के ऊपर जीतने के लिए, 20 गेंदें और अभी भी 32 रनों की फिलहाल जरूरत है। नेक्स्ट मैच गौरी स्पोर्ट्स 11 जयगांव देवी वलवली और उनके खिलाफ खेलेगी करतेश्वर 11 मोटे बिंगार। पिछले साल की दावेदारी ट्रॉफी की बनी थी, लेकिन इस बार उनके सामने गौरी स्पोर्ट्स जयगांव देवी वलवली टीम की चुनौती जरूर हो सकती है। ओ फॉलिंग स्वीप, बढ़िया स्ट्रोक, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से आते ही सुशांत ने ठोका है ये लंबा हिट, 6 रन। धन्यवाद डीजे, क्या कमाल का ये फॉलिंग स्वीप था, शरीर को झोंक दिया इस खिलाड़ी ने और सीधा बेहतरीन छक्का और 6 रनों की मदद से शिवन्या 11 गांव देवी आदि टीम का स्कोर है 12 रन, 19 गेंदें और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। ये भी फुल टॉस बॉल थी, हल्के हाथों से खेला, दूर से खिलाड़ी आते हुए, चलिए बढ़िया फील्डिंग दूसरी की मांग कर रहे थे वहां पर, लेकिन यहां मना किया वहां पर सुशांत ने। संतुष्ट है एक ही रन से, क्योंकि जानते पहले ओवर में रन आ चुके हैं टोटल 13 और इसी के साथ ओवर भी समाप्ति, यानी कि पहले ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर 13, जीतने के लिए 18 गेंदें और चाहिए 25 रन। विष्णु महेश्वर, ये तीनों का संगीत आपने बिल्कुल सुना, ये दोस्ती एक नंबर। और ये क्या कमाल की संगीत, एकनाथ माली साहब जब गाना बनाते हैं तो गाना काफी तूफानी होता है, और ये गाना हमने सुना रोशन शेठ पाटिल 12-12 किंग, रोशन शेठ पाटिल, धनंजय शेठ पाटिल गावदेवी ट्रांसपोर्ट वाकड़ी, और साथ ही साथ आप देख सकते हैं साई रक्षा ट्रांसपोर्ट के ओनर सन्मान्य संतोष शेठ पाटिल का संगीत, और साथ ही साथ धनंजय शेठ लक्ष्मण शेठ पाटिल बाबा, इनका बाबा किंग का ये सॉन्ग भी लगातार डीजे के माध्यम से सुनते हुए कैलाशवासी कुमार मंगेश फड़के स्क्रीन के ऊपर दिखाते हुए दोस्तों नेरे धुंधुरे विभाग का कोहिनूर जिसे कहा जाता है, और कम समय में मात्र ईश्वर को प्यारे हो गए और आज उन्हें भी भावपूर्ण श्रद्धांजलि दी गई। बोलो तैयार, टैप करने का प्रयास किया है, पहली गेंद के ऊपर ऑन साइड में ढकेला, दूर से फील्डर आएंगे, दूसरे का फायदा जरूर मिलेगा। जी हां, बहुत दूर थे लॉन्ग ऑन के खिलाड़ी, आकर उठाएंगे तब तक वहां पर दूसरा रन लेने का पर्याप्त समय, और इसी दूसरे रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 15 रन, 17 गेंदें और जीतने के लिए चाहिए फिलहाल 23 रनों की अभी भी आवश्यकता है। रास्ते कभी बंद नहीं होते मेरे दोस्त, हौसले की कुंजी से हर ताला खुल जाता है, और कहीं ना कहीं यहां पर यह ताला खोलना पड़ेगा बिट्टू का, क्योंकि सुशांत ये खतरनाक साबित हो सकते हैं। अच्छी गेंद, सबमरीन डिलीवरी थी, पड़ने के बाद बिल्कुल नीचे रही गेंद, सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। रन और गेंदों के बीच में फासला 16 गेंदें बची है और 23 रनों की अभी भी यहां पर जरूरत है। मैच जबरदस्त है, एक ओवर यहां पर अच्छा लाने होगा, तभी तो ये गावदेवी जूही 11 टीम सपना लेकर आई आमदार ट्रॉफी में, वो सपना पूरा कर सकती है। एक और अच्छी गेंद शॉर्ट कुडले में यहां पर फेंकी थी, जिस सुशांत ने फॉलिंग स्वीप के तौर पर एक छक्का दागा था पिछले ओवर में, उसी सुशांत को मात्र पूरी तरीके से बांध कर रखा है। डॉट बॉल की एक और समाप्ति, यानी कि जो गेंदबाजी की थी जो हनुमान केवल टीम के खिलाफ, बिल्कुल उसी तरह की गेंदबाजी यहां पर करते हुए अतुल मात्रे 3 गेंदों में अभी तक सिर्फ 2 ही रन दिए। ये लीजिए बल्ले के रडार में गेंद आई है, लॉन्ग ऑन के ऊपर से खेला है, इस बार सुशांत शेलके के बल्ले से एक और मैक्सिमम 6 रन।
देख सकते हैं जहां पर ये उनके झंडे लहरते हुए, और क्या कमाल की टूर्नामेंट आमदार ट्रॉफी, जो 4 बार जिन्हें आमदार होने का सौभाग्य मिला वो हमारे प्रशांत दादा ठाकुर इनके नाम की ये टूर्नामेंट आपको नजर आती हुई। जल्दबाजी में थे वहां पर खिलाड़ी, लेकिन चलिए थ्रो थोड़ा सा खराब, तब तक वहां पर कोई रन नहीं है। 21 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए 13 गेंदे और 17 रनों की फिलहाल जरूरत है। सुशांत के बल्ले से 2 छक्के हमें देखने को मिले, और उसी छक्कों के बदौलत कहीं ना कहीं मैं कहूंगा पारी मजबूत नजर आती हुई। आप ट्रैकर की बॉल, इनके अगर ऐसी गेंदें करोगे तो उसका अंजाम यही मिलेगा। इस बार स्क्वायर लेग के ऊपर से सुशांत के बल्ले से एक और धमाका 6 रन, और इसी 6 की मदद से रन संख्या पहुंची है 27। टारगेट था 38 का। अब जीतने के लिए 12 गेंदे और चाहिए 11 रन। प्रचंड दादा ठाकूर आणि प्रचंड दादा ठाकूर साहेबांचं हे संगीत, आणि हर बार हम कहते हैं कि जंगल कौन सा भी हो शेर एक ही है, और इस बार 10 नहीं 20 नहीं, लोगों ने कहा था कि 5-10 हजार से होगा, लेकिन 5-10 नहीं 30 नहीं 40 नहीं 50 नहीं 61 हजार से पूरी तरीके से अपना दमदार विजय संपादन किया, और चौथी बार जिन्हें आमदार होने का सौभाग्य मिला वो है फोर्ट्रिक आमदार राज महागुरु। आपने सही कहा कि जहां जहां पनवेल में हम देख सकते हैं 95% आमदार ट्रॉफी के हमें दमदार आयोजन देखने को मिलते हैं। प्रवीण, बिल्कुल आपने सही कहा। ये आमदार प्रशांत दादा ठाकुर साहब के ऊपर सभी जनता, सभी का प्रेम है, विकास किया है, विकास का वादा बिल्कुल हमारे प्रशांत दादा। बोलो तैयार। ओ शॉट पिच लाइन की बॉल, ये छोटा डायनामिक पॉकेट के बल्ले से डिप स्क्वायर लेग के ऊपर से इट्स मैक्सिमम 1 रन। इनको देख सकते गावदेवी ट्रांसपोर्ट जिनके ओर से इस टूर्नामेंट के लिए सभी के सभी ट्रॉफीज दी गई है, उनका ये संगीत डीजे के माध्यम से यहां पर सुनते हुए बॉलर फिर से एक बार तैयार। ओ चलिए, इस बार अपील की गई थी लेकिन पूरी तरीके से मिडल स्टंप पर पाए नहीं गए, और यहां अंपायर का लेग बाइक का इशारा। 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर बना है फिलहाल 34 के ऊपर। रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 10 गेंदें बची और 4 रनों की जरूरत। नेक्स्ट मैच गौरी स्पोर्ट्स 11 जय गावदेवी वलवली और उनके खिलाफ खेलेगी मेरे ख्याल से करतेश्वर 11 मोटे बिंगार। दोनों भी कप्तानों से गुजारिश करेंगे जैसे ही मैच समाप्त होगा टॉस विनर कैप्टन जो भी निर्णय हो आपका तुरंत देना है, और मैदान के अंदर सक्रिय होना आपको बहुत जरूरी होगा। आज पहला डे नाइट का फॉर्मेट, चलिए हवाई अल्लाह किया है और शायद ये मैच हुआ फिनिश। सुपर 12 में क्वालिफाई शिवन्या 11 आदि टीम, यानी कि इस टीम के पैकर किरण भाई शिल्के, शिवन्या वाटर सप्लाईज के ओनर, हार्दिक अभिनंदन। टाइमिंग था, घुटना टेका, शफल हुए थोड़े, फिर घुटना टेका, और ये देखिए कह रहे हैं कि ये भाई विनिंग स्ट्रोक है। जी हां, ये विनिंग स्ट्रोक है और सुपर 12 में क्वालिफाई हो चुकी है शिवन्या 11 आदई टीम। कांग्रेचुलेशंस बॉयज। शायद एंट्री खेलने का या नहीं खेलने का ये थोड़ी सी उनकी चर्चा चल रही थी, और वही सुशांत कह रहे कि थोड़े से खिलाड़ी प्रैक्टिस में नहीं, लेकिन फिर बार उन्होंने मन बना लिया और आखिरकार सुपर 12 में ये टीम क्वालिफाई हो चुकी है। अभिनंदन। तर गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेकरता पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान चिटणीस तथा आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे एक विश्वासू सहकारी
आदरणीय यतीन दादा पाटील यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आमचे स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर 1-2 रोशन शेठ पाटील, त्याचबरोबर गावदेवी एंटरप्राइजेस धनंजय दादा पाटील वाकडी आणि साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर्स आदरणीय संतोष शेठ पाटील आणि बाबा ब्रँड आदरणीय धनंजय शेठ पाटील यांच्या वतीने यतीन दादा तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. तर या सामन्याचा हिरो आताच्या लढतीमध्ये येते शिवन्या 11 अर्थात किरण शेठ शेलके आदई यांनी पुरस्कृत केलेल्या संघाने विजय संपादित केलं, त्यांचं अभिनंदन आम्ही करतो. आणि जुई क्रिकेट संघ गावदेवी तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा आभार. आणि या सामन्याचा हिरो सुशांत शेलके 9 चेंडूमध्ये दमदार घनागती 27 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली आणि सुशांतला सामनावीराचा किताब देण्यासाठी प्रशांत चोरगे आणि जयदत्त दादा मुकादम हे आमचे मान्यवर आहेत, त्यांना आम्ही ते आमंत्रित करतो. यावं आपल्या शुभ हस्ते सुशांतला सामनावीर या किताबाने त्याचा गौरव केला जाईल. तर विष्णू शेठ शेलके आदे यांच्या वतीने प्रवीण गायकर रॉकस्टार यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, त्यांचा मनपूर्वक आभार. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते सुशांतचं सामनावीर या किताबाने ते गौरव केला जात आहे. सुपर 12 मध्ये दाखल झालेले आहात. सुशांत यांची प्रतिक्रिया आपण निश्चित स्वरूपात जाणून घेऊ. सुशांत सुपर 12 मध्ये फायनलच्या दिवशी पुन्हा एकदा खेळण्याची संधी ते आपल्याला प्राप्त होणार आहे. एकंदरीत या दोन्ही सामन्यामध्ये तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून चांगली कामगिरी झालेली आहे. संघाच्या कामगिरीवर तू कितपत समाधानी आहेस? संघ तर खूप चांगला खेळला आमचा. एवढी आमची प्रॅक्टिसमध्ये पण आता विशाल पण नाही प्रॅक्टिसमध्ये, तरी पण खूप चांगली बॉलिंग केली, त्यांनी बॅटिंग केली. हा, आपले ऑर्गनायझर रोहित पाटील यांनी आपल्या इथे खऱ्या अर्थाने निदर्शनात आणलेलं आहे. प्रथमतः तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी खऱ्या अर्थाने सक्रिय झालं होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळावं की ना खेळावं खऱ्या अर्थाने नकार देण्याचा तुमचा प्रयत्न होता. त्या पाठीमागचं कारण काय होतं? प्रॅक्टिसमध्ये नव्हते कोण पोरं, त्याला बोललो मी आमची एंट्री कॅन्सल करतो, तरी पण त्याने विचारलं का करू कॅन्सल, राहू दे तुम्ही खेळा, चांगला गट आहे. पण किरण शेलकेने इथे एंट्री ठेवली. हा, एकंदरीत आयोजन कसं वाटलं आपल्याला? गावदेवी क्रिकेट संघ कोपरली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 स्पर्धेचं तुम्ही घटक झालं, सुपर 12 मध्ये दाखल झालं. कशी वाटली स्पर्धा? काय सांगाल स्पर्धेबद्दल? स्पर्धा त्यांची खूप सुरेख आहे, त्यांची स्पर्धा सुरेखच असते दरवर्षी. यावर्षी आणखीन डे नाईट ठेवली, त्यामुळे अजून हे झालं. थँक्यू सो मच, ऑल दी बेस्ट. नेक्स्ट मॅच, पुढच्या मॅचसाठी मनपूर्वक तुम्हाला इथे शुभेच्छा असतील. शिवन्या 11 आदई क्रिकेट संघ निश्चित स्वरूपात किरण शेठ शेलके यांनी पुरस्कृत केलेला संघ. किरण, मनपूर्वक तुमचं अभिनंदन संघाचं.